नमस्कार. VAJ अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेमधील मूलभूत कर्तव्ये यांची माहिती पाहणार आहोत आणि डिटेल्समध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत. कसाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देताच येईल अशा पद्धतीनं मी तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित देणार आहे. आता ही जी मूलभूत कर्तव्ये आहेत त्याची आपण माहिती पाहूयात. आता मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात सुरुवातीची माहिती लक्षात ठेवा की मूळ जी आपली राज्यघटना आहे त्या मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. परंतु 1976 सालीनं 42वी घटनादुरुस्ती झाली. आता ही 42वी जी घटनादुरुस्ती आहे ती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झालेली आहे? तर सोर्नसीन नावाची एक समिती होती. या सोर्नसीन समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटनादुरुस्ती झाली आणि मग या 42व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आला. इथे पहा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची तरतूद केलेली नव्हती. 1976 साली झालेल्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आता याच्यामध्ये आपल्या राज्यघटनेमधील भाग 4A किंवा प्रकरण 4A याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची माहिती दिलेली आहे. आता याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसे आलेले आहेत माहिती आहे का? म्हणजे पुढीलपैकी कोणती घटनादुरुस्ती मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? तर दोन घटनादुरुस्ती आहेत पहा. एक आहे 42वी, या घटनादुरुस्तीनुसार समावेश करण्यात आला आणि नंतर 2002 मध्ये एक घटनादुरुस्ती झाली जी की 86वी घटनादुरुस्ती होती. ही एक घटनादुरुस्ती मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्यांची माहिती राज्यघटनेतील कोणत्या प्रकरणामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये दिलेली आहे असाही प्रश्न विचारला जातो. तर भाग अ किंवा प्रकरण 4A. पुढे कलम 51A मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. कलम 51A मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्यांची माहिती दिलेली आहे. तर ही सर्व माहिती खूप महत्त्वाची आहे. 42व्या घटनादुरुस्तीनुसार समावेश झाला आणि ती 42वी घटनादुरुस्ती 1976 साली झाली आणि यावेळेला भारताच्या पंतप्रधान ह्या इंदिरा गांधी ह्या होत्या. पुढे पहा, सुरुवातीला म्हणजे जेव्हा हे 42व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आला तेव्हा 10 मूलभूत कर्तव्ये होती. किती होती? फक्त 10 होती. परंतु 2002 साली 86वी घटनादुरुस्ती झाली आणि एक नवीन मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. म्हणून आता सध्या 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. तर याच्यावर खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की भारतीय नागरिकांची एकूण मूलभूत कर्तव्ये किती आहेत? तर एकूण 11 मूलभूत कर्तव्ये भारतीय नागरिकांची आहेत. आता काही परीक्षांना असेही प्रश्न आलेले आहेत की पुढीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य आहे? मग आपण जे 11च्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत ना त्या सर्वांची माहिती पाहूयात. आता स्टेप बाय स्टेप सर्व माहिती पाहूयात. फक्त काही सेकंद माझी जाहिरात की GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. ही सर्व माहिती या GK ई बुकमध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना बरीचशी माहिती दिलेली आहे. म्हणजे GK साठी वेगळं काही वाचावं लागणार नाही. फक्त चालू घडामोडीसाठी कोणतं तरी एखादं पुस्तक घ्यावं लागेल. चला पुढची माहिती पाहूयात आपण आता. तर मूलभूत कर्तव्ये कोणकोणती आहेत 11 ते पहा. त्याच्यामध्ये ना पहिलं मूलभूत कर्तव्य आहे पहा, राज्यघटनेचा, राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा मान राखणे. म्हणजे आपल्या भारताची जी राज्यघटना आहे तसंच आपला जो राष्ट्रध्वज आहे तिरंगा आणि आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन त्यांचा आपण मान राखला पाहिजे. म्हणजे कुठेही जर राष्ट्रगीत लागलं की लगेच आपण उभं राहिलं पाहिजे त्याचा सन्मान म्हणून. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांचे संरक्षण करून त्यांचा अभिमान बाळगणे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्या सर्वांचा आपल्याला आदर्श वाटला पाहिजे आणि त्याचा अभिमान सुद्धा आपल्याला वाटला पाहिजे की त्यांच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तिसरं पहा, राष्ट्रीय एकात्मता. म्हणजे आपण सर्व भारतीय एकच आहोत. जरी आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहत असलो तरीही आपण सर्व भारतीय आहोत ही जी भावना आहे ना हीच आहे राष्ट्रीय एकात्मता. त्याच्यानंतर सार्वभौमत्व. म्हणजे आपल्या देशाला स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचा जो अधिकार असतो त्यालाच आपण सार्वभौमत्व असं म्हणतो. आणि बंधुभाव. तुम्ही कोणत्याही जात पात वंशाचे असाल तरी आपल्यामध्ये बंधुभावाची भावना असणे. आपण भाऊभाऊ आहोत का? तर आपण भारतीय आहोत, एकाच राष्ट्राचे रहिवासी आहोत. तर ही भावना आपल्यामध्ये जतन होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर
देशाचे संरक्षण करणे व ज्यावेळी गरज असेल त्यावेळी राष्ट्रसेवा करणे. बरेच जणांना ज्यावेळी गरज असेल याला ऑब्जेक्शन घेतात की गरज असेल असं न टाकता प्रत्येकानंच राष्ट्रसेवा केली पाहिजे. आता राष्ट्रसेवा करायची म्हणजे काय फक्त सैनिक व्हायचं किंवा प्रशासकीय सेवेमध्ये सहभागी व्हायचं असं आहे का? नाही. तर सैनिक खूप मोठी राष्ट्रसेवा करतात, नो डाऊट. प्रशासकीय अधिकारी सुद्धा राष्ट्रसेवा करतात. पण आपली राष्ट्रसेवा आपण जे काम करत आहोत ते प्रामाणिकपणे करून एक उत्तम दर्जाचं काम करणे, चांगला माणूस म्हणून समाजामध्ये वावरणे, सर्वांशी प्रेमाने राहणे, बंधुभावाने राहणे ही सुद्धा राष्ट्रसेवाच आहे. कारण तुम्ही तुमचं काम उत्तम केलं म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकानं जर आपलं स्वतःचं काम उत्तमरित्या केलं ना तर देशाची प्रगती होते. म्हणजे ही सुद्धा एक राष्ट्रसेवाच आहे. ठीक आहे. तर आपण ज्या पद्धतीनं जमल त्या पद्धतीनं राष्ट्रसेवा करणे आणि चांगल्या पद्धतीनं, बरं का, गैरमार्गाचा वापर करायचा नाही, चांगल्या पद्धतीनं राष्ट्रसेवा करणे. त्याच्यानंतर म्हणजे हे आता देशाचं संरक्षण आणि ज्यावेळी गरज असेल असं का टाकलं होतं? समजा परकीय आक्रमण आपल्या भारतावर झालं आणि इन केस सैनिकांची गरज पडली तर अशा वेळेला प्रत्येकाला सैन्यामध्ये जाऊन लढावं लागेल असा त्याचा अर्थ निघू शकतो. पुढे पहा, भारतीयांमध्ये बंधुभाव व एकात्मतेची भावना निर्माण करणे. आता बंधुभाव आणि एकात्मता मी वरच सांगितले. स्त्रियांशी संबंधित वाईट प्रथा नष्ट करणे. आपल्या भारतामध्ये स्त्रियांशी संबंधित वेगवेगळ्या वाईट प्रथा आहेत. त्या हुंडाबंदी, हुंड्याची प्रथा असेल, बऱ्याच प्रथा आहेत. त्या सर्व प्रथा नष्ट करणे. त्याच्यानंतर भारताची एकात्म संस्कृती आणि गौरवशाली परंपरेचे जतन करणे. आपल्या भारतामध्ये ना प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळे म्हणजे जसं आता महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव असतो, गुजरातमध्ये नवरात्र असतं, पश्चिम बंगालमध्ये देवीचं खूप मोठा उत्सव असतो. पण असं जरी असलं तरी संपूर्ण भारताची जी आपली संस्कृती आहे ना ती एकच आहे. दिवाळी हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा होतो, दसरा संपूर्ण भारतामध्ये साजरा होतो. म्हणजे आपली प्रदेशानुसार जरी वेगवेगळे सण उत्सव किंवा काही प्रादेशिक संस्कृती असली तरीही संपूर्ण भारताची संस्कृती ही एकात्म संस्कृती आहे आणि आपल्याला गौरवशाली अशी परंपरा आहे. कारण आपली भारतीय संस्कृती अति प्राचीन अशी संस्कृती आहे. त्याच्यापुढे भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीचे व पर्यावरणाचे संवर्धन करणे. आता नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय? तर निसर्गामध्ये आढळणारी जी संपत्ती मानवाच्या उपयोगाची असते तिलाच आपण नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतो. पर्यावरण म्हणजे काय? तर मानवाच्या सभोवताली असलेल्या परिस्थितीलाच आपण पर्यावरण असं म्हणतो. तर आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं जसं की पाणी आहे, माती आहे, वेगवेगळे खनिज आहेत, ही नैसर्गिक साधन संपत्तीच आहे. आणि आपलं पर्यावरण यांचं संवर्धन करणं ही आपली सर्वांचं कर्तव्य आहे. पुढे पहा, मानवता, शास्त्रीय किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्ञानार्जन व प्रगतीच्या भावनेचा विकास करणे. प्रत्येकानं मानवता हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. जात पात धर्म पंथ वंशे याच्या आधारे भेदभाव करायचा नाही. सर्वांची एकच जात, मानव धर्म जात. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काही झालं तरी पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह करू नका आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करा. काहीतरी तर्क असला पाहिजे. ज्ञानार्जन प्रत्येकानं केलं पाहिजे. जिथून मिळेल तिथून ज्ञान मिळवलं पाहिजे आणि प्रत्येकानं प्रगतीच्या भावनेचा विकास केला पाहिजे. आणि सर्वांची प्रगती झाली तर पर्यायानं देशाची प्रगती होणार आहे. त्याच्या पुढे पहा, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे. आता हे सार्वजनिक मालमत्ता म्हणजे आपल्या शासनाच्या मालकीची. जसं आपल्याकडे काही दंगा झाला, काही झालं तर सार्वजनिक मालमत्तेचं सर्वात जास्त नुकसान होतं. आणि ती सार्वजनिक मालमत्ता शासनाच्या मालकीची म्हणजे आपल्याच मालकीची आहे की नाही? म्हणजे आपलीच मालमत्ता आहे आणि आपणच आपल्या मालमत्तेचं नुकसान करत असतो. पण असं नाही करायचं. तर हे सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं ही सुद्धा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर व्यक्तिगत आणि सामुदायिक प्रगती करणे. स्वतःची पण प्रगती करणे आणि सामुदायिक म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाची, मित्र मैत्रिणी, आपण ज्या समाजात राहतो त्यांची, अशी सर्वांची प्रगतीला आपण हातभार लावणे जेणेकरून देशाची सुद्धा प्रगती होईल. पहा, या ठिकाणी आपली स्वतःची प्रगती झाली, आपल्या कुटुंबाची प्रगती झाली, आपल्या आजूबाजूच्या जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत त्यांची प्रगती झाली. असं प्रत्येकाची जर प्रगती होत गेली तर देशाची सुद्धा प्रगती होईल. आता हे जे 10 कर्तव्ये मी तुम्हाला सांगितली, मूलभूत कर्तव्ये, ही 1976 साली जी 42वी घटनादुरुस्ती झाली त्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार ही 10 मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती. पुढे 2002 मध्ये 86वी घटनादुरुस्ती झाली पहा. आणि या 2002 मध्ये झालेल्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार एक मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. ते कोणतं आहे? तर पालकांनी आपल्या पाल्यास
वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे ते मूलभूत कर्तव्य आहे. आणि याच्यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण होतो की भारतामध्ये कोणत्या वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं? तर 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत शिक्षण हे मोफत दिलं जातं आणि हे पाल्यांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना शिक्षण दिलंच पाहिजे. हे मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर मी खूप छान आणि सुंदर अशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर थांबूयात, परत नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये अशीच आपण नवीन आणि छान अशी माहिती पाहूयात. तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपला सर्वांचा आभारी आहे. तर खूप छान माहिती दिली. थांबूयात. धन्यवाद.